वांद्र्यामधल्या नॅशनल हेराल्डला दिलेल्या भूखंड प्रकरणी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे। नॅशनल हेराल्डला वांद्र्यातील जो भूखंड दिला होता त्यामध्ये नियम आणि अटींचं उल्लंघन झालंय असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, वांद्र्यातील नॅशनल हेराल्डला भूखंड जो दिला गेलेला आहे त्या प्रकरणी ही चौकशी समिती नेमलेली आहे, काय अधिक माहिती आहे? हिमालय, आपल्याला माहिती आहे नॅशनल हेराल्डचं प्रकरण दिल्लीमध्ये भाजपने काँग्रेस विरोधात जोरात लावून धरलं होतं आणि दिल्लीत हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा भाजपचे मुंबई अध्यक्ष जे आशिष शेलार त्यांनी या प्रकरणी विधानसभेत जेव्हा नागपूरचं अधिवेशन सुरू होतं मागच्या आठवड्यात त्यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईतील एक मुद्दा समोर उपस्थित केला आणि वांद्रे येथील एक प्लॉट जो आहे तो नॅशनल हेराल्डला दिला गेला होता आणि हा प्लॉट जो आहे तो ग्रंथालय आणि रिसर्च सेंटरसाठी, लायब्ररी आणि रिसर्च सेंटर या कारणासाठी दिला गेला होता। परंतु हा भूखंड ताब्यात आल्यापासून गेल्या 30 वर्षात या ठिकाणी लायब्ररी आणि रिसर्च सेंटर उभारण्यात आलं नाही आणि या प्लॉटचा गैरवापर करण्यात आलाय असा आरोप विधानसभेत झाला होता आणि काही प्रथमदर्शनी समोर जे पुरावे आहेत त्यानुसार नॅशनल हेराल्डने या प्लॉटचा गैरवापर केल्याचं समोरही येत आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ IAS अधिकारी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।